चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, न्यायालय शिपाई भरती हमाल फराश आणि वाहन चालक तुमची जर पात्र यादीमध्ये नावाला असेल तर लक्षात ठेवा, एकूण 30 प्रश्न 30 मार्कासाठी असतात. आपली ऑनलाईन टाईपची पीडीएफ आहे. 5000 क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये. टोटल 5000 क्वेश्चन आहे. किती आहे? ऑनलाईन टाईप प्लस तुम्हाला 30 पेपर मिळणार आहेत. श्री अकॅडमीचा ऍप आहे, मराठीत असं श्री अकॅडमी टाका. श्री अकॅडमी गोविंद नवल सर मराठीतच नाव येतं. ऍप डाउनलोड करा. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक दिली, तिथून ऍप डाउनलोड करून घ्या किंवा आपला नंबर तुम्हाला या पट्टीवरती दिसतोय त्या नंबरला संपर्क करा. इथे लिहितो नंबर, या नंबरला 9552 62 95 63. फीस तुमच्यासाठी सगळ्यात कमी फक्त 99 रुपये फीस ठेवलेली असते. ओके चल. कमळ हा शब्द दिलाय. कमळ या शब्दाला समानार्थी शब्द पण काय नसलेला शब्द कुठला आहे समानार्थी? कोणकोणते ऑप्शन आहेत? पंकज, नीरज, अरविंद आणि नयन. पंकज म्हणजे सुद्धा कमळ, नीरज म्हणजे सुद्धा कमळ, अरविंद म्हणजे सुद्धा कमळ आणि नयन म्हणजे काय? चक्षु, डोळे. नयन म्हणजे काय? चक्षु, डोळे. खालचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वात लांब किनारा कोणत्या जिल्ह्याला? किनारा म्हणजे काय? तर समुद्र किनारा कुठल्या जिल्ह्याला लाभला आहे? रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर. तर रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे आणि आताच नवीन मोजणीनुसार समुद्र किनारा वाढलेला आहे भारताचा, महाराष्ट्राचा संपूर्ण. तुम्हाला जर प्रश्न विचारला भारतात सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेलं राज्य कुठलं आहे तर गुजरात. सगळ्यात कमी समुद्र किनारा लाभलेलं राज्य कुठलं आहे तर गोवा आहे. दोन्ही पण लक्षामध्ये ठेवा. चला पुढचा आहे भारताचे पहिले शिक्षण मंत्री. बघा, भारत ज्यावेळेस स्वातंत्र्य झाला त्यावेळेस जे काही मंत्रिमंडळ होतं त्यावर एक प्रश्न असतो. तर इथं तुम्हाला प्रश्न विचारलाय, भारताचे पहिले शिक्षण मंत्री, पहिले शिक्षण मंत्री कोण होते? संरक्षण मंत्री पाहिले आपण, सगळे मंत्री पाहिलेत. तर शिक्षण मंत्री होते मौलाना अब्दुल कलाम आझाद. हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. ओके चला. त्यानंतर एक प्रश्न विचारतात, गव्हर्नर जनरल. भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल. बघा, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणलं तर मग श्री राजगोपालाचारी. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल सुद्धा श्री राजगोपालाचारी. पुढचं आहे, भारतीय राज्यघटनेने कलम 370 कोणत्या राज्याच्या संबंधित आहे? तर बघा, कलम 370 हे आहे जम्मू काश्मीर राज्याच्या संबंधित, परंतु ते हटवलेले, रद्द केलेलं आहे. मग प्रश्न तुम्हाला कलम 370 कधी रद्द केलं असं सुद्धा विचारतात. डायरेक्ट विश्लेषण देतात. बघ कधी? 2020 ला, 2023 ला, 2018 ला, 2019 ला. कधी 370 कलम हे रद्द केले तर 5 ऑगस्ट 2019 ला कलम 370 रद्द केलं. लक्षामध्ये ठेवा. चला पुढचा क्वेश्चन बघा, जागतिक पर्यावरण दिन. एक दिन विशेषवर तुम्हाला क्वेश्चन विचारतात. तर जागतिक पर्यावरण दिन हा कधी आहे तर तो 5 जूनला. 5 जून या दिवशी असतो जागतिक पर्यावरण दिन. किती? 5 जून. 21 जून कुठला आहे तर योगा दिन. योगा दिन सुद्धा अनेक वेळा विचारतात. योगा दिन ठीक आहे. 1 मे कामगार दिवस म्हणतात, 1 मे ला. महाराष्ट्र दिन सुद्धा 1 मे ला म्हणतात. महाराष्ट्रातील अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सगळ्यात सोपा क्वेश्चन. कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अजिंठा लेणी आहे. ओके पुढचा क्वेश्चन बघा, गाय हा शब्द दिलाय. आता लक्षात ठेवा इथं काय करायचं. गाय हा शब्द दिलाय. गाय, गाय या शब्दाचं अनेक वचन तुम्हाला विचारलेलं आहे. खूप महत्वाचा क्वेश्चन आहे, लक्ष देऊन ऐका. गाय शब्दाचं जर अनेक वचन केलं तुम्ही तर गाय चरायला गेली, गायी चरायला गेल्या. तर गायी हे सुद्धा आहे तुमचं करेक्ट अनेक वचन आहे आणि गायी हे सुद्धा तुमचं करेक्ट अनेक वचन आहे. जर पर्यायामध्ये असं असेल गायी, गायी आणि इकडे तुम्हाला ऑप्शन असेल पर्याय ब आणि सी दोन्ही करेक्ट आहे म्हणून मुद्दाम दिले. त्यामुळे तुमचं गायी हे सुद्धा करेक्ट आहे आणि तुमचं गायी हे सुद्धा करेक्ट आहे. म्हणजे गाय या शब्दाचं दोन्ही अनेक वचन होतं. इथं ऑप्शन 4 मध्ये तुम्हाला पाहिजे होतं बी व सी बरोबर. अशा प्रकारे 30 टेस्ट पेपर तुम्हाला मिळतील. फीस फक्त 99 रुपये आहे. 30 टेस्ट पेपर. ऍप डाउनलोड करून घ्या किंवा या नंबरला संपर्क करा. 9552 62 95 63. न्यायालय शिपाई हमाल फरास याच प्रकारचे क्वेश्चन आजपर्यंत विचारलेत. 30 पीडीएफ मध्ये दिलेले आहेत.
पेपरमध्ये सुद्धा दिलेले आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे, डिजिटल इंडिया योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? डिजिटल इंडिया 2013, 2014, 2015 की 2016 अशी एखादी योजना असते जी जुनी विचारलेली असते 10 वर्ष अगोदरची, आणि तुम्हाला नेमकी तीच विचारतात कधी आहे. तर डिजिटल इंडिया योजनेची सुरुवात ही 2015 झालेली आहे. कधी? 2015. चला पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील शिर्डी हे तीर्थक्षेत्र कुठल्या जिल्ह्यात आहे? तर लक्षात ठेवा, आता तुम्हाला ऑप्शन मध्ये असं येणार नाही. शिर्डी कुठे? नगर नाही येणार, तर अहिल्यानगर येईल. काय? अहिल्यानगर. अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये शिर्डी हे ठिकाण आहे. पुढचं, मी मुंबईकर हे आत्मचरित्र कोणाचं नाही, इथं थोडं चांगलं सचिन तेंडुलकरचं द्यायचं होतं. प्लेइंग हिट काय सचिन तेंडुलकरचं आत्मचरित्र आहे ते द्यायचं होतं, चुकीने इथं मी मुंबईकर आलेला आहे. त्यानंतर बघूया. ओके, पुढचं, महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कुठलं आहे? दोन ठिकाणी. कुठलं? तर ब्ल्यू मॉर्मॉन्ट हे महाराष्ट्राचं काय आहे? राज्य फुलपाखरू आहे. मग राज्य फुल तुम्हाला विचारतात ते पण लक्षामध्ये राहू द्या. पुढचं आहे, मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल ही घोषणा कोण दिली? बघा लक्षात ठेवा, आपल्याला काय माहिती आहे घोषणा? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, हे आपल्याला माहिती आहे. कुणाचं आहे? सुभाषचंद्र बोस यांचं वाक्य आहे, यांची घोषणा आहे. परंतु मराठीत ते प्रश्न तुम्हाला विचारतात, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, हे हिंदीमध्ये नाही विचारत. मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन ही घोषणा कोणी केली? मग आपल्याला वाटतं हे काय? सेम हिंदीमध्ये हे मराठीत दिलेलं आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची घोषणा आहे. राज्यपालाची नेमणूक कोण करतात? कलम 155 नुसार. याच्यावर खूप वेळा प्रश्न आहे, राष्ट्रपती राज्यपालाची नेमणूक अनेक वेळा प्रश्न विचारतात. तर राज्यपालाची नेमणूक कोण करताय? तर राज्यपालाची नेमणूक किंवा नियुक्ती करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. कलम 155 किती? कलम 155 लक्षात ठेवा. कलम 155 नुसार राष्ट्रपती राज्यपालाची नियुक्ती करतात किंवा नेमणूक करतात. महाराष्ट्रातील माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? एक जिल्हा थंड हवेचे ठिकाण किल्ला, यावर प्रश्न आहे. तर माथेरान कुठं आहे? तर माथेरान रायगड जिल्ह्यामध्ये आहे. चंद्रपूर शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? कुठली नदी आहे ज्या नदीची काठी चंद्रपूर शहर वसलेलं आहे? तर इरई नावाची नदी आहे, इरईवर चंद्रपूर वसलेलं आहे. पुढचं, पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? आता लक्षात ठेवा, इथं तुम्हाला पाचगणी दिलेला आहे. कधी कधी तुम्हाला इथं डायरेक्ट देतात टेबल लँड. टेबल लँड या पाचगणीचं दुसरं नाव आहे टेबल लँड. कुठल्या जिल्ह्यातलं थंड हवेचं ठिकाण आहे ते? तर ते आहे सातारा मधून. कुठं आहे? सातारा या ठिकाणचं. महाबळेश्वर कुठं आहे थंड हवेचं ठिकाण? ते सुद्धा साताऱ्यामध्येच आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कुठली आहे? खूप वेळा 1000 वेळा विचारून झाला प्रश्न. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कुठली? तर यकृत ही मानवी शरीरातील सगळ्यात मोठी ग्रंथी आहे. भारताची राजधानी दिल्ली कोणत्या नदीच्या काठावर? आता लक्षात ठेवा, याच्यावर तुम्हाला 2 प्रश्न विचारून झाले. राजधानी दिल्ली 1911 पर्यंत भारताची राजधानी कोलकाता होती, त्यावेळेस कलकत्ता. आताच कोलकाता, त्यावेळेस काय? कलकत्ता. आताच कोलकाता. कधीपर्यंत? 1911 पर्यंत कोलकाता राजधानी भारताची. 11च्या नंतर ती झालेली आहे दिल्ली राजधानी भारताची. बघा आता हे 2 प्रश्न लक्षात ठेवा. 11ला आपली राजधानी दिल्ली झालेली आहे भारताची, आजपर्यंत दिल्लीच आहे. आणि भारताची राजधानी दिल्ली कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहे? तर यमुना नदी आहे, यमुना नदीच्या काठावर दिल्ली हे शहर वसलेलं आहे. पुढं, श्री भगवत गीता हा ग्रंथ कोणत्या धर्माशी संदर्भित आहे? तर हिंदू धर्म. भारताचे सध्याचे 2024 नुसार रेल्वे मंत्री कोण आहेत? सध्या सुद्धा ते रेल्वे मंत्री आहेत. मग कृषी मंत्री कुठले आहेत? ठीक आहे, वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारतात. संरक्षण मंत्री. सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर अश्विनी वैष्णव हे सध्या भारताचे काय आहेत? रेल्वे मंत्री आहे. सकाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बघा. आता तुम्हाला जर असा प्रश्न दिला, दिवस या शब्दाचा विरुद्धार्थी काय असतं? रात्र. तर तुम्हाला विचारलं सकाळ हा जो शब्द दिला, या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? संध्याकाळ. काही तुम्हाला त्या ठिकाणी संध्याकाळ शब्द नसेल पर्याय तर रात्र सुद्धा त्याचा करेक्ट आहे. आणि जर संध्याकाळ असेल तर हा करेक्ट आहे. दाढी धरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय? धरणे, दाढी धरणे. दिसतंय का? दाढी धरणे हा वाक्यप्रचार दिला आणि त्याचा अर्थ तुम्हाला विचारलेला आहे.
दाढी धरणे. दाढी धरणे म्हणजे अशी दाढी धरणे का, हा वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ दाढी वाढवणे का, नाही. दाढी करणे का, नाही. विनवणी के दाढी धरणे म्हणजे एखाद्या सोबत विनवणी करणे, सतत त्याचा मला मदत करणं, आम्हाला हे दे ते दे. दाढी धरणे म्हणजे त्याला काय, विनवणी करणे. 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? त्यासोबत या घटनेच्या रिलेटेड जसं आता इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केला, त्यांचा प्रमुख खामेनी मारलाय, तर ते कुठलं ऑपरेशन होतं यावर सुद्धा प्रश्न येईल. तसं 2023चा शांततेचा पुरस्कार हा कुठल्या देशाला मिळाला असा सुद्धा प्रश्न कुठल्या देशातल्या नागरिकाला मिळाला हा सुद्धा प्रश्न विचारतील. कोणाला मिळालेला आहे तर नर्गिस मोहम्मदी हिला 2023चा पुरस्कार शांततेचा मिळाला. कुठल्या देशातली ती, तर ती आहे इराण या देशातली. कुठला, इराण. ओके, चल पुढचं. पद्मभूषण हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो असा प्रश्न आहे. पद्मभूषण तर मग बघा इथं क्रीडा, कला आणि समाजसेवा, परंतु त्यापेक्षा महत्वाचा एक शब्द आहे सी पर्यायामध्ये, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, हा महत्वाचा आहे तुमचं लक्षात ठेवा. असा प्रश्न विचारला आणि पर्याय क्रीडा बी असेल, कला बी असेल आणि समाजसेवा असेल, ह्या सगळ्यांना एकत्र करणारा एक ऑप्शन आहे, ते म्हणजे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य. पर्याय क्रमांक सी करेक्ट. आशियाई खेळ कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? फक्त क्रिकेट, फक्त फुटबॉल, फक्त ॲथलेटिक, तर विविध खेळासंदर्भामध्ये आशियाई खेळ आहेत. पुढचा आहे तुकाराम महाराज. तुकाराम गाथा कोणी लिहिलेली आहे? संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी गाथा लिहिलेली आहे, तुकाराम गाथा. ओके. भारत एक खोज, बघा मराठीमध्ये तुम्हाला कधी कधी देतात आणि कधी कधी इंग्रजीमध्ये, दोन्ही माहित असणं गरजेचं आहे. थोडस छोटं करतो याला. ओके, ठीक ठीक. बघा काय, भारत एक खोज, आणि हे तुम्हाला माहिती आहे डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ग्रंथ लिहिला. पण तोच तुम्हाला मराठीत जर दिला की भारत एक खोज, काय, भारत एक, हिंदीमध्ये खोज, भारत एक खोज किंवा भारताचा शोध, तर हा कोणाचा आहे? पंडित जवाहरलाल नेहरू यांचा त्या ठिकाणी काय पुस्तक आहे. पंचतंत्र दिलेला आहे, कथासंग्रहचे लेखक. पंचतंत्र खूप वेळा विचारलेला आहे. पंचतंत्र दिसतंय का तुम्हाला? इकडे बघा. ओके, कुणाचं इथे? तर ते आहे विष्णू शर्मा यांचं पंचतंत्र आहे. त्यानंतर एखादा देश आणि त्याची राजधानी तुम्हाला इथं तुम्हाला भूतान दिलेला आहे. भूतान या देशाची राजधानी कोणती आहे? काठमांडू, ढाका, ठीक आहे, कोलंबो. तर भूतान या देशाची राजधानी आहे थिपू. थिपू कुठलं? थिम्पू ही भूतान या देशाची राजधानी आहे. पुढचं, जर एका वर्गामध्ये 40 विद्यार्थी आहे, त्याला छोटं करू द्या असं. ओके, खाली तुम्हाला आन्सर की पीडीएफ मिळून जाईल. आपला टेलिग्रामचा ग्रुप सगळ्यांनी जॉईन करून घ्या. ओके, चलो बघा. जर एका वर्गात 40 विद्यार्थी आहेत, किती विद्यार्थी आहेत? 40. त्यापैकी 60% मुलं आहेत, तर मुलींची संख्या किती असं तुम्हाला एक प्रश्न विचारतात. एखादा प्रश्न मुलींची संख्या. आता बघा वर्गामध्ये टोटल किती आहे? 40 जण आहेत. या 40 पैकी 60% मुलं आहेत. किती आहे? 60% मुलं आहेत. म्हणजे टोटल किती आहे? 100 आहेत. 60% मुलं आहेत म्हणजे मुली किती आहेत? तर 40 मुली आहेत. म्हणजे 40% मुली असणार. 60% जर मुलं असतील, 40% मुली आहेत. एकूण किती आहेत? एका वर्गात एकूण 40 आहे. मग 40च्या 40% काढू आपण. टक्के म्हणल्यावर त्या ठिकाणी काय देऊ? खाली टक्के दिलेला आहे, म्हणजे खाली 100 देऊया. झालं, संपलं. हा गेला 0, हा गेला, हा गेला, हा गेला. वरती काय राहिले? 4 × 4, 4 × 16. म्हणजे मुलींची संख्या किती आहे? तर 16 मुली आहेत. आणि जर मुलांची विचारली असते तर 40 - 16 करायचे, 24 येऊन जातं. मुले 24, मुली किती आहेत? 16. मग मुलींची संख्या त्या ठिकाणी दिलेली आहे 16. पर्याय क्रमांक तुमचं एक करेक्ट उत्तर आहे. याच प्रकारचे तुम्हाला सगळे क्वेश्चन त्या ठिकाणी आहे. हा तुमचा शिपाई लेवलचा पेपर आहे. शिपाई भरतीला याच प्रकारचे क्वेश्चन विचारतात. एखादा प्रश्न इंग्रजीमध्ये सुद्धा विचारतात. 5000 प्रश्न आहेत. कसे आहेत प्रश्न? 1 लाईन टाईपचे क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत. सोबत तुम्हाला 30 पेपर सुद्धा मिळतील. त्यासाठी तुम्हाला संपर्क करायचा या नंबरला कॉल न करता व्हॉट्सअपला पाठवा. 95 52 95 63. दिसत नसेल तिथं लिहितोय बघा नंबर तो. ठीक आहे, दिसत नाही हरकत नाहीये. 95 52 62 95 63 दिसतोय. ओके,
आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, हा व्हिडिओ बघताय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, डाउनलोड करून घ्या, तिथं तुम्हाला मिळून जाईल. फक्त 99 रुपये फीस ठेवलेली, जास्त फीस ठेवलेली नाही. 99 रुपये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा. ठीक आहे, कारण याच प्रकारचे तुमचे क्वेश्चन आपल्या चॅनलवरती घेतले जाणार आहे. थांबतो.